अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या धड्याच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतो. चला तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्राझील आणि भारत यांच्यामध्ये व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. बघा, संपूर्णपणे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. बरोबर दिसतंय? बरोबर. पुढे जाऊया. आकृती 8.2 या विभाजित वर्तुळामध्ये दोन्ही देशांमधल्या स्थूल आणि अंतर्देशीय उत्पादनांचं योगदान असं दिलेलं आहे आणि त्या देशातल्या लोकसंख्येची विविध व्यवसायामधली टक्केवारी ही दिलेली आहे. मग या विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करून खालील काही प्रश्नांची उत्तरं अर्थात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नमूद करायचे. तर बघूया आता प्रश्न काय आहे. प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? त्याच्यानंतर स्थूल अंतर्देशीय उत्पादनामध्ये कोणत्या देशामध्ये तृतीयक व्यवसायांचे योगदान हे अधिक आहे आणि स्थूल अंतर्देशीय उत्पादनामध्ये द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा हा कोणत्या देशामध्ये जास्त आहे आणि भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? ते सहकारण सांगा. पुढे अर्थात आपलं भौगोलिक स्पष्टीकरण आहेच. तर आकृती क्रमांक 8.1 मध्ये आपण बघितलं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझील पेक्षा अधिक आहे आणि ब्राझील हा देश जगामध्ये खाणकाम, शेती, वस्तू निर्माण करण्यामध्ये अग्रेसर आहे आणि या देशातल्या सेवा आणि व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. मग भारतातील सेवा ही व्यवसाय वाढत असले तरी भारतामध्ये शेती हाच प्रमुख एक व्यवसाय आहे आणि मग भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा ही मिश्र स्वरूपाची आहे. कोणत्या? मिश्र स्वरूपाची अशी आहे. आणि मग म्हणजे भारतातील सेवा आणि व्यवसाय वाढत असले तरी भारतामध्ये शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे आणि भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा ही मिश्र स्वरूपाची आहे. मग दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे आणि त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे. म्हणजे काय? तर महत्वाचं म्हणजे तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझीलच्या तुलनेमध्ये, बघा परत एकदा सांगते, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझीलच्या तुलनेमध्ये जास्त असलं तरी ते दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी आहे. कोणाचं? आपल्या भारताचं. याचं कारण शोधण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी मग आपल्याला पुढील तक्ता वापरायचा आहे आणि तक्त्यातल्या माहितीच्या आधारे संगणकाचा वापर करून बहुरेषालेख असा एक तयार करायचा आहे. अर्थात तुम्हाला तो व्यवस्थित बघायचा, त्याच्यासाठी काळजीपूर्वक असं हे सगळे निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे. त्याच्यानंतर या देशामधल्या लोकसंख्या जरी जास्त असली तरी भारतापेक्षा ती कमीच आहे आणि तशीच ती साक्षर आहे आणि या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट्स आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिक बळाचं असं सामर्थ्य आहे आणि त्याच्यामुळेच राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारतापेक्षा खूप पुढे आहे. आलं लक्षात? आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण आणि उद्योग याबाबत हे देश प्रगतीपथावर आता आहेत. कोणते? भारत आणि ब्राझील हे देश दोन्ही विकसनशील आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये ते प्रगतीपथावर पुढे पुढे जात आहेत. मग स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरीही भारताची लोकसंख्या ही जास्त असल्यानं भारतामधलं दरडोई उत्पन्न हे ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमीच आहे. बरोबर? मग 1960 ते 2016 हे दरडोई उत्पन्न आपण जर US डॉलर मध्ये बघितलं तर हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे. तो तुम्ही व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक निरीक्षण करून आपल्या वहीमध्ये सुद्धा नमूद करायचंय.
बरोबर. पुढे बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत. भारत आणि ब्राझील या देशामध्ये चालणाऱ्या मासेमारी या व्यवसायातला साम्य आणि फरक हे कोणतं, हे तुम्हाला लिहायचंय. अर्थात आपल्या वहीमध्ये ते व्यवस्थित नमूद करायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.